नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे. प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय मानून जगा. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं. आपण ठळक बातम्या बघितला. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती शहरात दिवसाढवळ्या गोळीबार करून प्राणघातक हल्ला करणाऱ्या 3 आरोपींना अमरावती शहर गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. या आरोपींनी केवळ गोळीबारच नाही तर तलवारीनेही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. गुन्हे शाखेच्या तत्परतेमुळे हे आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत. या घटनेचा सविस्तर आपण आढावा घेऊया. अमरावती शहरातील फेजरपुरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. 28 ऑगस्ट रोजी अयान शेख नावाचे तरुण आपल्या वडिलांसोबत त्यांच्या दुकानासमोर उभे होते. त्यावेळी सय्यद अब्जूर उर्फ मस्तान, मोहन रेहान आणि एक अल्पवयीन मुलगा अशा 3 आरोपींनी बाईकवरनं येऊन त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादावादी वाढल्यावर आरोपी सय्यद अब्जूरने कमरेतून बंदूक काढली आणि मोहम्मद रेहानने तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी थेट गोळीबार करून अयान आणि त्यांच्या वडिलांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन अमरावती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी तात्काळ तपास करण्याचे आदेश दिलेत. गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतलाय. त्यांना खबर मिळाली आहे की हे 3ही आरोपी धरमकाटा परिसरात लपून बसले आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने आरोपी सय्यद अब्जूर, मोहम्मद रेहान आणि त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केल्यावर आरोपींनी आपला गुन्हा कबूल केलाय. या तिघांवर यापूर्वीही खून आणि खुनाच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईमुळे अमरावती शहरात पुन्हा एकदा कायद्याचा धाक निर्माण झाला आहे. या आरोपींना पुढील तपासासाठी फ्रेजरपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. गुन्हे शाखेने अत्यंत कमी वेळात गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक करून एक मोठी यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढेल अशी अपेक्षा आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत आणि ही कारवाई त्याचाच एक भाग आहे. अमरावती शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस प्रशासनाने उचललेल्या एका महत्त्वाच्या पावलाची आपण माहिती घेणार आहोत. शहरातील गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी काही सराईत गुन्हेगारांना शहरातून तडीपार केले आहेत. कोण आहेत हे गुन्हेगार आणि त्यांच्याबद्दल पोलिसांना माहिती कशी द्यावी हे आपण जाणून घेऊया. अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतून काही सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहेत. आगामी सण, उत्सव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हे गुन्हेगार शहरात लपून छपून गुन्हेगारी कारवाया करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमरावती शहर पोलिसांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की जर हे तडीपार केलेले गुन्हेगार शहरात कुठेही दिसलेत तर त्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. पोलिसांनी तडीपार केलेल्या आरोपींची नावे दिलेली आहेत. यामध्ये जेवणनगर येथील 32 वर्षीय सतीश राम पालवे, चिशफेल येथे राहणारा 19 वर्षीय प्रेम श्याम चिलके, सबनीस प्लॉट येथे राहणारा 40 वर्षीय कुशल संजय बोबडे, तर पठाण चौक येथे राहणारा 20 वर्षीय शेख शेहबाज उर्फ मुरारी शेख कलीम. नागरिकांना या आरोपींबद्दलची कोणतीही माहिती मिळाल्यास गुन्हे शाखा अमरावती शहर मोबाईल नंबर 7972478500 आणि पोलीस नियंत्रण कक्ष 0721255100
किंवा पोलीस डायल 112 वर कळवावी. पोलीस प्रशासन या गुन्हेगारांवर सातत्याने लक्ष ठेवून असून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई सुरू आहे. अमरावती पोलिसांचे हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. यामुळे शहरातील शांतता आणि सुरक्षितता राखण्यास मदत होईल. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करून एक सुरक्षित अमरावती घडवण्यासाठी मदत करावी असे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले आहेत. गणेशोत्सव हा आपल्या सर्वांसाठी एक आनंदाचा सण आहे, परंतु या उत्सवात आपण आपल्या पर्यावरणाकडे दुर्लक्ष तर करीत नाहीत ना? याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत आहेत महंत विक्रम नंदगिरी, जुना आखाडा, किन्नर आखाडा, कामाख्याधाम, पवित्रा नंदगिरी, ज्यांनी गणेश विसर्जन संदर्भात एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. जिल्ह्याच्या सर्व भक्तांना माझ्या गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज मी इथे कलेक्टर ऑफिसमध्ये आहे, जरा कामानिमित्त आले. आणि खूप चांगला प्रश्न आहे तुमचा की विडंबना काय आहे, कारण की आपण गणपती बाप्पांना घरी मोठ्या उत्साहाने आणतो. 9 दिवस 10 दिवस त्याची आपण खूप चांगल्या प्रकारे पूजा करतो, कारण की आपल्याकडे गौरी लक्ष्मी पण बसतात आणि मंडळाचे पण खूप मोठे मोठे गणपती आहे, घरोघरी पण बसतात. पण 10 दिवस संपल्यावर अनंत चतुर्थीला आपण त्यांचे हालच करतो. पण असं नाही करायला पाहिजे, कारण की आता पाऊस जास्त आहे, पाणी सगळ्या ठिकाणी मिळेल किंवा जागोजागी गणपती विसर्जनाचे तलावसुद्धा बांधले जाते किंवा आजकाल खूप तलाव मोठे आहे. आपल्याकडे अमरावतीला वडाळी तलाव आहे किंवा आजूबाजूनी खूप नदी नाले पण आहे. तर चांगल्या पद्धतीने मला असं वाटते की तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यांचा अपमान न करता चांगल्या पद्धतीने त्यांचं विसर्जन करा, कारण की देव हा 1 वर्षातनं एकदा आपल्याकडे येतो आणि आपण सगळे परिवार आणि आपण मराठी माणसं असल्यामुळे देवाची खूप पूजा अर्चना करून 10व्या दिवशी का आपण त्यांना नाराज करून पाठवतो, ही खूप एक पापाची गोष्ट आहे किंवा हा देवाचा खूप वेगळा आशीर्वाद आम्हाला भेटतो. त्यासाठी आज आपल्या देशामध्ये कितीतरी असे प्रॉब्लेम्स होतात. आता वैष्णोदेवीला बघा किंवा उत्तराखंडमध्ये बघा, आपल्याकडे ॲक्सिडेंट होतात, रोड कोसळतात, खूप सारे काही असे दुःखद घटना आपल्या देशामध्ये होते. याच्यापासून वाचण्यासाठी आपण चांगल्या प्रकारे आपल्या देवाची विसर्जन चांगल्या प्रकारे करा आणि व्यवस्थित लक्ष घाला, कारण की तुम्ही कचऱ्यात फेकल्यासारखे त्या देवांना फेकता. हे करू नका, हे खूप पाप आहे. काळजी घ्या आणि स्वतःचा परिवार खूप सुखी ठेवा. एक शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे अमरावती शहरामध्ये जी अमरावतीची संस्कृती आहे, एकविरा अंबा मातेचं हे शहर आहे, कुठेतरी ही संस्कृती जपण्यासाठी तुमचा काय संदेश आहे? कारण की आपण सगळे मराठी आहे आणि आपण अशा विदर्भामध्ये राहतो, अशा जिल्ह्यामध्ये राहतो की इथे देवी देवतांचा खूप आशीर्वाद आपल्यावर आहे. आज आपल्या अमरावतीला खूप मोठी अंबादेवी आहे, बाजूनी पिंगळा भवानी आहे, मोठी गणेशजी पण इथे आहे. नाव मला त्यांचं नाही आठवत, वलगावरूनच मी कालच दर्शनाला गेलेली तिकडे. कौंडण्यपूर आहे. तरी आपण आपल्या संस्कृतीला खूप चांगल्या प्रकारे जपावं आणि जे संस्कृती आहे, जे आपले संस्कार आहे मराठी माणसाचे, त्या संस्कारांना समोर ठेवून आपण आपल्या येणाऱ्या न्यू जनरेशनला सोबत न्यावं आणि सगळ्यांना आपल्या संस्कृतीविषयी किंवा आपल्या संस्काराविषयी सगळ्यांना एक आदर्श म्हणून एक शिक्षण द्यायला पाहिजे. आणि आपण जे मराठी माणसं आहे याचा आपल्याला खूप गर्व असायला पाहिजे. महंत विक्रम नंदगिरी यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्याकरिता जे महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत ते खरोखरच विचार करण्यासारखे आहेत. अमरावती जिल्ह्याची ओळख अहमदनगर म्हणून आहे आणि ही ओळख जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे आणि सोबतच लग्न सराईचा हंगामही जवळ येत आहे. या सणासुदीच्या आणि शुभ मुहूर्ताच्या दिवसात दागिन्यांची खरेदी हा प्रत्येकाच्या आनंदाचा भाग असतो आणि म्हणूनच अमरावतीकरांसाठी रोकडे ज्वेलर्स घेऊन आले आहेत एक खास संधी. कॅम्प येथील हॉटेल ग्रँड मेफिलमध्ये सुरू असलेल्या त्यांच्या ज्वेल सूत्र या प्रदर्शनात डायमंड, सोनं, चांदी आणि प्लॅटिनियमच्या दागिन्यांचा एक अनोखा संग्रह पाहायला मिळत आहे. काय आहेत या प्रदर्शनाची वैशिष्ट्य आणि ग्राहकांसाठी काय खास ऑफर्स आहेत ते आपण जाणून घेऊया. सणासुदीच्या दिवसात सौंदर्य आणि शुभत्व वाढवणारे दागिने खरेदी करण्याची आवड सर्वांनाच असते. अमरावतीकरांसाठी याच गोष्टी लक्षात घेत रोकडे ज्वेलर्सने कॅम्प येथील हॉटेल ग्रँड मैफिल येथे ज्वेल सूत्र नावाचे एक विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे. 29, 30 आणि 31 ऑगस्ट असे 3 दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात पारंपरिक आणि आधुनिक डिझाईन्स मधील सोने, हिरे, प्लॅटिनम आणि चांदीचे दागिने उपलब्ध आहेत.
या प्रदर्शनाचे मोठे आकर्षण म्हणजे ग्राहकांसाठी असलेल्या खास ऑफर्स. डायमंड्सच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर 100% सूट दिली जात आहे. तसेच सोने आणि चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवरही 25% सूट ग्राहकांना मिळत आहे. या ऑफर्समुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीचे दागिने अत्यंत आकर्षक दरात खरेदी करता येत आहेत. रोकडेज ज्वेलर्सने नेहमीच आपल्या ग्राहकांचा विश्वास जपला आहे आणि या प्रदर्शनातही त्यांच्या पारदर्शकतेची आणि उत्कृष्ट सेवेची झलक दिसून येत आहे. हे प्रदर्शन फक्त दागिन्यांची खरेदीची संधीच नाही, तर आपल्या कुटुंबासाठी आणि प्रियजनांसाठी एक सुंदर भेट देण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. रोकड़ेज ज्वेलर्स ज्वेल सूत्रा लेकर आए हैं और जैसे कि आप सभी को पता है बेसब्री से इंतज़ार था इस चीज़ का, क्योंकि हमें बहुत कॉल्स आ रहे थे. जैसे हमने फरवरी महीने में पहले एक एग्जीबिशन किया था, उसी तरह से हमें बहुत ज़्यादा कॉल्स आ रहे थे. तो उन कॉल पे हमने दोबारा ये एग्जीबिशन प्लान किया जो कि 29, 30 और 31 तारीख को है. और मैं हमारी सभी महिलाओं को और सभी हमारे अमरावती वासियों को बताना चाहूँगी स्पेशल क्या है. जब एग्जीबिशन होता है तो हमें क्या नया देखने मिलेगा, क्या नई चीज़ होगी, सबकी ही एक होप होती है. तो सबसे पहले तो मैं बताना चाहूँगी कि बेस्ट कलेक्शन, पूरा नया कलेक्शन हमने यहाँ पे लॉन्च किया है. और इस नए कलेक्शन के साथ साथ क्या बेनिफिट्स होने चाहिए, वो बेनिफिट्स भी यहाँ पर दिए हैं. गोल्ड और सिल्वर की ज्वेलरी पे 25% ऑफ, और डायमंड की ज्वेलरी जो कि हमारी महिलाओं को विशेष तौर पे पसंद होती है, उस ज्वेलरी पे हमने 100% मेकिंग ऑफ की है. मतलब सोने पे सुहागा बोलते हैं, लेकिन मैं हीरे पे हीरा ये बोलना चाहूँगी यहाँ पर. और आप लोग ज़रूर आए, ज़रूर विज़िट करें. और जैसे कि हमारे त्यौहार अभी शुरू है, गणेश उत्सव से लेके हमारे दिवाली तक बहुत सारे त्यौहार होते हैं, और इन त्योहारों के साथ साथ हमारा वेडिंग सीज़न भी शुरू हो जाता है. इन सभी मुद्दों को ध्यान में रखते हुए रोकड़े ज्वेलर्स अपने ज्वेल सूत्रा के माध्यम से इन सारे बेनिफिट्स के थ्रू बहुत अच्छा कलेक्शन यहाँ पे लॉन्च कर रहा है. और उस कलेक्शन को देखने के लिए मैं चाहूँगी आप लोग एक बार ज़रूर से एक बार विज़िट करें. और डेफिनेटली लास्ट टाइम जैसे आप लोगों की मनपसंद ज्वेलरी यहाँ पे मिली थी, और उस बार भी उससे और अच्छी आपकी डिमांड पे हम लोग कुछ नए कलेक्शन यहाँ पे प्रेजेंट कर रहे हैं, आप लोगों के लिए लॉन्च कर रहे हैं. तो आप सभी का स्वागत है 29, 30 और 31, बस आपके इंतजार में रोकड़े ज्वेलर्स ज्वेल सूत्रा. रोकड़े ज्वेलर्सच्या ज्वेलसूत्र या प्रदर्शनात दागिन्यांचा एक अप्रतिम आणि भव्य संग्रह आहे. सोबतच आकर्षक ऑफर्समुळे खरेदी करणे अधिकच फायदेशीर ठरत आहे. जर तुम्हीही गणेशोत्सव किंवा लग्नसराईकरिता दागिन्यांच्या शोधात असाल तर अमरावतीतील कॅम्प येथील हॉटेल ग्रँड मैफिलमध्ये आयोजित या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या. हे प्रदर्शन 31 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. अचलपूर तालुक्यातील एक मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून अचलपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा एक भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याची सविस्तर माहिती आपण बघूया. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुका राजकीयदृष्ट्या सध्या ढवळून निघत आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस आपली ताकद पुन्हा एकदा दाखवण्याकरिता सज्ज झाली आहे. याचाच भाग म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अचलपूरमध्ये हा महत्त्वपूर्ण मेळावा पार पडलाय. या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ निवडणुकीची रणनीतीच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी देखील जपण्यात आली आहे. या ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 110 कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलेत. निवडणुकीच्या तयारीसोबतच सामाजिक उपक्रमांना महत्त्व दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या मंथन बैठकीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी आपले विचार मांडले आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी योग्य दिशा दिली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी बूथ स्तरापासून कामाला लागण्याचे आवाहन केले आहे. या मेळाव्यामुळे अचलपूर तालुक्यात काँग्रेसची बाजू आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
नेहमी काँग्रेसचंच वर्चस्व राहिलेलं आहे. जास्तीत जास्त नगराध्यक्ष काँग्रेसचे झालेले आहे. मागच्या वेळेस फक्त 200-300 मतांना निसटता पराभव हा काँग्रेसच्या उमेदवाराचा झाला होता. यावेळेस पूर्ण तयारीनिशी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये उतरणार आहे. जास्तीत जास्त नगरसेवक आणि नगराध्यक्षसुद्धा काँग्रेसचाच होणार आहे. आणि त्या आज माननीय जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांचा वाढदिवस, त्यानिमित्तानं आज भव्यदिव्य असा कार्यकर्ता मेळावा व समाजोपयोगी कार्यक्रम करून आज हा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. अचलपूरमध्ये काँग्रेसच्या भव्य मेळाव्याचे अपडेट आपण बघितलेत. निवडणुकीच्या तयारीसोबतच रक्तदान शिबिरासारखे सामाजिक उपक्रम राबवून काँग्रेसने एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघ मागील 20 वर्षांपासून या मतदारसंघात एकही टोल टॅक्स सुरू झाला नव्हता. परंतु आता चांदूर बाजार तालुक्यातील हैदतपुरा गावात टोल टॅक्स लवकरच सुरू होणार आहे आणि याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा टोल टॅक्स सुरू होण्याआधीच जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. टोल टॅक्स सुरू झाल्यानंतर या रस्त्याचा वापर करणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांना टोल भरावा लागणार आहे. हा टोल टॅक्स गेल्या 20 वर्षांपासून माजी आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकाळात सुरू झाला नव्हता. आता या मतदारसंघाचे आमदार भाजपचे प्रवीण तायडे आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात हा टोल सुरू होत आहे. यामुळे अचलपूरहून चांदूर बाजारला जाणाऱ्या नागरिकांना आता टोल भरावा लागेल. कार, मोठी वाहने यांच्यासाठी दरपत्रक निश्चित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, केंद्र व राज्याचे मंत्री, आमदार, खासदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसारख्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना या टोलमधून सूट देण्यात आली आहे. परंतु दुर्दैवाने याच रस्त्याचा वापर करणाऱ्या सामान्य शेतकऱ्याला मात्र टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे जनतेत मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे आणि या टोलला तीव्र विरोध होत आहे. आता यावर राजकीय पक्ष आणि संघटना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जो हा टोल नाका लागलेला आहे याच्याविषयी तर अशी माहिती आहे की हा टोल नाका लागायलाच नको या इथे, कारण का हा ग्रामीण लेवलवर टोल नाका लागलेला आहे एकतर, आणि आमची इथली जी वाहतूक आहे तालुका लेवलवर, हे ग्रामीण लेवलची जमीनचा जो वाहतूक पुरा माल आहे हा ग्रामीण लेवलवर जाते पूर्णपणे. आणि प्रत्येकदा आमच्या चांदूर बाजारला तालुका लेवलवर किमान दिवसातून 10 चक्कर होतात. भाजीपाला असो, पीक असो, मार्केटमध्ये न्यायचं. कित्येकदा आम्ही ह्या टोल फाडायचा. गव्हर्नमेंटने याच्याकडे लक्ष द्यावं की हा टोल नाका इथं गरजेचा नव्हता. हा टोल नाका इथं पाहिजेच नव्हता, जेणेकरून का आम्हाला एक तर आम्ही पहिलेच कास्तकार संकटात आहे, जेणेकरूनही त्याच्यातही अजून मोठ्या प्रमाणात तुम्ही ह्या टोल नाक्यामुळे आम्हाला संकटात टाकताय तुम्ही, हे तुमचं योग्य नाही आहे. एवढीच माझी या प्रतिक्रिया आहे ह्या टोल नाक्याबद्दल. हा टोल नाका कधी तुम्ही चालू केला तर आम्ही याच्यावरही मोठ्या प्रमाणात आंदोलन करायला तयार आहे. टोल तर इथं पाहिजेच नव्हता, कारण की चांदूर बाजार इथून 5 किलोमीटर आहे, 4च किलोमीटर आहे. आता इथले 4 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटरचे जे कास्तकार आहे, ते धान्य नेत आहे मार्केटमध्ये, त्यांनाही टोल लागणार आहे. तो टोल काहीच कामाचा नाही आहे. टोल पाहिजे होता त्या नागपूरच्या जवळजवळ. आता आम्हाला टोल भूदंड बसतात. टोलची इथे काहीच गरज नव्हती. आणि सकाळी भाजीपाला नेतो आम्ही. आता भाजीपालाही आम्ही 4 व्हीलरमध्ये नेतो, टेम्पोमध्ये, त्यालाही टोल लागणार आहे. आतापर्यंत आम्हाला टोल भरायचं काम नव्हतं. आता आमचा इथून 3 किलोमीटर गाव आहे. 3 किलोमीटर गाव असल्यामुळं या आशेगाव रोडवालेलाही टोल लागणार आहे नाही. त्याच्यामुळं आम्हाला काही ह्या रोडची काही गरजच नव्हती. टोल टॅक्सच्या विरोधात जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. आता या मुद्द्यावर कोणताच लोकप्रतिनिधी पुढे आलेला नाही. आगामी काळात राजकीय पक्ष आणि संघटना या टोलच्या विरोधात आंदोलन करणार का आणि सामान्य जनतेला न्याय मिळणार का, हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार. अखेर जुना धामणगावच्या 63 कॉलनीचा हद्दवाढीचा ठराव मंजूर झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या वादग्रस्त ठरलेल्या निर्णयामुळे 63 कॉलनी आता धामणगाव नगर परिषद हद्दीत येणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाने परिसरातील हजारो ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जुना धामणगाव आणि 63 कॉलनींमधील नागरिक हद्दवाढीची मागणी करत होते. विकासाच्या दृष्टीने ही कॉलनी नगर परिषदेच्या हद्दीत सामील व्हावी यासाठी नागरिकांनी वेळोवेळी निवेदने दिली आणि आंदोलनेही केली.
जुना धामणगाव येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत अखेर या मागणीला यश आले. हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत 63 कॉलनी नगर परिषद हद्दीत समाविष्ट करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या ग्रामसभेला 63 कॉलनीमधील पुरुष, महिला, युवक, युवती आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकांच्या सततच्या मागण्या, वाढता दबाव आणि अनेक चर्चांनंतर हा निर्णय घेण्यात आला. हा ठराव मंजूर झाल्यानंतर संपूर्ण गावात जल्लोषाचे वातावरण होते. अनेक नागरिकांनी ही घटना गावाच्या भविष्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरेल असे म्हटले आहे. स्थानिक देवेंद्र वानकडे, बाबा ठाकूर, संजय सायरे, ऋषी जगताप आणि इतर अनेकांनी या ठरावासाठी अथक प्रयत्न केले. या निर्णयाने अनेक राजकारण्यांना धक्का बसला असला तरी 63 कॉलनीतील रहिवाशांसाठी हा मोठा दिलासा आहे. या निर्णयामुळे 63 कॉलनीमध्ये आता विकासाची कामे वेगाने होतील अशी आशा नागरिकांना आहे. ग्रामसभेवेळी सरपंच, उपसरपंच, सचिव, ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी दत्तापूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 63 कॉलनीच्या हद्दवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे परिसराचा विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. येत्या काळात हा निर्णय गावाच्या विकासाला किती गती देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. नागपूर पोलिसांना एका मोठ्या चोरीच्या गुन्ह्यात यश आलं आहे. पोलिसांनी चोरीचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे आणि आरोपींकडून सुमारे 4,50,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि चोरीसाठी वापरलेली ॲक्टिवा मोपेड जप्त करण्यात आली आहे. नागपुरातील एका घरात चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार ते घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार त्यांनी दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चौकशी दरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केलाय. आरोपीच्या कबुलीनुसार पोलिसांनी चोरीस गेलेले 4,50,000 रुपयांचे दागिने जप्त केलेत. यासोबतच पोलिसांनी आणखी एका गुन्ह्याचा उलगडा करत एका निळ्या रंगाची ॲक्टिवा मोपेड MH49 CM 9139 देखील जप्त केली, ज्याची किंमत 60,000 रुपये आहे. गिटगादान पोलीस स्टेशनला 17 तारखेला एक घरफोडी घडलेली होती. त्यामध्ये 5,50,000चा मुद्देमाल, ज्यामध्ये सोने, चांदी आणि काही कॅश गेलेली होती. त्या अनुषंगाने गिटगादान DB पथकाने सदर आरोपींचा शोध लावलेला आहे आणि त्या आरोपींचं नाव यश टिमजे आणि याच्यामध्ये आत्तापर्यंत 4,50,000 म्हणजे ऑलमोस्ट 90% रिकव्हरी करण्यात आलेली आहे. यश टिमजेसोबत 2 अल्पवयीन मुलं पण होती. त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत. टिमजे या आरोपीचं नाव आहे. त्याच्यासोबत 2 अल्पवयीन मुलं आहेत आणि एकंदरीत 4,50,000चा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला आहे. गेला मुद्देमाला 5,50,000 आहे. त्यापैकी 4,50,000 ताब्यात घेण्यात आलेला आहे. नागपूर पोलिसांनी त्यांच्या तपास कौशल्याचा वापर करून एका मोठ्या चोरीचा पर्दाफाश केला आहे. यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांवरील विश्वास अधिक वाढला आहे. अकोला महापालिकेमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एका लिपिकाला 300 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आला आहे. ही कारवाई नेमकी कशी झाली आणि या घटनेनंतर शहरात काय प्रतिक्रिया उमटत आहेत, यावर आपण सविस्तर प्रकाश टाकूया. अकोला महानगरपालिकेत प्रथमच जन्ममृत्यू विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पडली आहे. याआधी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर हॉटेल किंवा इतर ठिकाणी ACBने कारवाई केली होती. मात्र कार्यालयातच झालेली ही पहिली कारवाई आहे. सकाळी जन्ममृत्यू नोंदणी विभागातील लिपिक रवी अवथणकर याला 300 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. एका तक्रारदाराने जन्म प्रमाणपत्र मिळवण्याकरिता अवथणकरकडे संपर्क साधला होता. त्यावेळी अवथणकरने या कामासाठी पैशांची मागणी केली. तक्रारदाराने तात्काळ अकोला लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर उपअधीक्षक मिलिंद कुमार बहाकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. पंचासमक्ष करण्यात आलेल्या या कारवाईनंतर अवथणकरला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण महापालिकेत खळबळ उडाली आहे आणि नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्याकरिता कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे. ACBच्या या धाडसी कारवाईमुळे महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचे जाळे पुन्हा एकदा उघड झाले आहे. 300 रुपयांसारख्या लहान रकमेसाठी लाच घेणारा अधिकारी पकडला गेल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
अकोला शहरातील रस्त्यांची दुर्दशा आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. अग्रेसन चौक ते स्टेशन चौक मार्गावर सुरू असलेल्या डिव्हायडरच्या कामामुळे नागरिक अक्षरशः मृत्यूच्या दाढेत प्रवास करीत आहेत. गुरुवारी रात्री घडलेल्या एका घटनेमुळे या निष्काळजीपणाचा जीव घेणा खेळ किती धोकादायक आहे हे सिद्ध झालं आहे. प्रशासनाने डोळे उघडण्यासाठी अजून किती मोठ्या अपघाताची वाट पाहायची असा संतप्त सवाल आता अकोलेकर विचारित आहेत. या घटनेचा सविस्तर रिपोर्ट आपण बघूया. अकोला शहराच्या मध्यवर्ती भागातील अग्रसेन चौक ते स्टेशन चौक हा रस्ता नेहमीच गजबजलेला असतो. सध्या या मार्गावर डिव्हायडरच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, परंतु हे काम करताना सुरक्षा नियमांची पूर्णपणे पायमल्ली होत असल्याचं चित्र आहे. कामाच्या ठिकाणी कोणतीही सूचना फलक नाहीत, सुरक्षा बॅरिकेड्स नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश योजनाही नाही. याचा निष्काळजीपणाचा परिणाम म्हणून गुरुवारी रात्री साधारण 11:30च्या सुमारास एक टाटा एस गाडी रस्त्याच्या कामामुळे धोकादायक ठरलेल्या ठिकाणी अपघातग्रस्त झाली. गाडी अचानक एका विद्युत खांबावर आदळली आणि थेट डिव्हायडरसाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळली. सुदैवाने चालकाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही आणि मोठी जीवितहानी टळली. अरे भाऊ आराम से, जाम हो गया उधर से उतरने दो भाऊ. चाबी इसको रहने दो, मुझका टेंशन मतलब गाड़ी का. हाँ वो जो सामान है वो ले लो भाई तुम्हारे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी काम सुरू आहे, पण रात्रीच्या वेळी इथे पूर्णपणे अंधार असतो. स्ट्रीट लाईट्स बंद असल्यामुळे वाहन चालकांना समोरचे खड्डे किंवा अडथळे दिसत नाही, त्यामुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महानगरपालिका, ठेकेदार आणि विद्युत विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. हा निष्काळजीपणा असाच सुरू राहिल्यास भविष्यात आणखी मोठे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेने अकोला शहराच्या प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. विकास कामांच्या नावाखाली नागरिकांच्या सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे. एका छोट्याशा चुकीमुळे किती मोठा अनर्थ होऊ शकतो हे या घटनेने दाखवून दिलं आहे. प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष देऊन सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही दिला जात आहे. अकोला शहरात पुन्हा एकदा सामाजिक सलोखा आणि बंधुभावाची अनोखी मिसाल पाहायला मिळाली आहे. यावर्षी मुस्लिम समाजाने गणेश विसर्जन मिरवणुकीला प्राधान्य देत ईद मिलादुन्नबीची मिरवणूक पुढे ढकलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ धार्मिक सौहार्दच नाही तर हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा अधिक दृढ करणार आहे. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली आहे. और दीगर उलमा के साथ जब चर्चा हुई तो ये बात तय हुई कि 9 तारीख को यानी कि 9 सितंबर को बरोज़ मंगल जुलूस ईद मिलादुन्नबी खुश एहतमाम के साथ मनाया जाए. इसलिए कि ये जुलूस 1500 साल जुलूस को बहुत ही एहतमाम के साथ शान-ए-शाना मनाया जाए. उसके लिए ये डेट सबकी इत्तेफाकी राय से तय हुई है और ये संदेश के लिए कि अमन भाईचारे का संदेश मिले, यही बात का मैं ऐलान करता हूं. अकोला शहरातील हा उपक्रम केवळ एका शहरापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरत आहे. धार्मिक सण साजरे करताना समाजातील शांतता आणि सौहार्द जपण्याची ही कृती खरंच कौतुकास्पद आहे. यामुळे दोन्ही समाजांमधील बंधुभाव अधिक दृढ झाला असून एकोपा आणि एकतेचा संदेश देशभरात पोहोचत आहे. भेटू एका छोट्याशा विश्रांतीनंतर. रोकरे ज्वेलर्स प्रस्तुत ज्वेल सूत्रा दागिन्यांचे भव्य प्रदर्शन अमरावतीमध्ये येत आहे. 29, 30, 31 ऑगस्ट रोजी हॉटेल द ग्रँड मेहफिल अमरावती येथे स्पेशल ऑफर्स. सोने व चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर 25% सूट व हिऱ्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर 100% सूट. खास प्रदर्शनाला अवश्य भेट द्या. यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. हवामान खात्याने दिलेल्या येलो अलर्टनुसार सकाळपासून उमरखेड, महागाव आणि पुसद तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे या भागातील नदी नाले तुडंब भरून वाहत आहेत आणि अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी या तिन्ही तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषतः उमरखेड, महागाव आणि पुसद तालुक्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. पावसामुळे अनेक गावात पाणी साचले असून नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली आहे. 28 ऑगस्ट रोजी माडखिंडी येथील माडे गावात सीप नदीच्या पुरात अडकलेल्या 30 विद्यार्थ्यांचा घटनेच्या पार्श्वभूमीवर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. नागरिकांनी आणि विशेषतः लहान मुलांनी नदी नाल्यांच्या जवळ जाऊ नयेत असे आवाहन प्रशासनाने केलं आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. यवतमाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उमरखेड, महागाव आणि पुसद तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यवतमाळमधील परिस्थिती आपण बघितली आहे, तेव्हा सुरक्षित राहा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असणारे कंत्राटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांकरिता बेमुदत आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबा मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी या आंदोलनाला भेट देऊन आपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. अहेर येथील राष्ट्रीय आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मागण्यांकरिता 19 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन करीत आहेत. त्यांची मुख्य मागणी त्यांना शासकीय सेवेत कायम करावे ही आहे. काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्यात. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती आणि एकता संघ महाराष्ट्र राज्य शाखा अहिरीच्या शिष्टमंडळांनी कंकडालवार यांना निवेदन दिलेत आणि सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे. यावेळी बोलताना कंकडालवार यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे म्हटले आहे. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने यावर तोडगा काढून कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवाव्या अशी मागणी केली आहे. तसेच आपण स्वतः या प्रकरणात लक्ष घालून सरकारकडे योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिलेत. या आंदोलनाचा परिणाम जिल्ह्याच्या आरोग्य सेवांवर होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. जर सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कंत्राटी कर्मचारी आपल्या हक्कांसाठी लढत आहेत आणि त्यांना आता काँग्रेस नेत्यांचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. या आंदोलनावर सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा काणसोबा गावात सध्या माकडांनी धुमाकूळ घातला आहे. माकडांच्या वाढत्या उपद्रवांमुळे गावकरी त्रस्त झाले असून त्यांच्या घरांचे मोठे नुकसान होत आहे. माकडांच्या हल्ल्याच्या भीतीने लहान मुलांना घरात एकटे सोडणेही धोकादायक बनले आहे. या परिस्थितीवर उपाययोजना करावी अशी मागणी आता वन विभागाकडे करण्यात आली आहे. पाहूया या घटनेचा सविस्तर रिपोर्ट. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेल्या मार्कंडा कानसोबा गावात सध्या दहशतीचे वातावरण आहे. हे गाव सध्या चपराडा वन्यजीव अभयारण्याच्या अगदी जवळ असल्याने येथे माकडांच्या टोळ्यांचा मोठा वावर असतो. गेल्या काही दिवसांपासून या माकडांनी गावात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सकाळी आणि संध्याकाळी माकडांचे कळपाच्या कळप गावात शिरतात आणि थेट घरांवर चढाई करतात. एकाच वेळी 20 ते 30 माकडे येत असल्याने गावकरी हवालदिल झाले आहेत. ही माकडे घरांची कौले, पत्रे आणि इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना लाखो रुपयांचा फटका बसत आहे. याबद्दल बोलताना एका ग्रामस्थांनी सांगितले की आमच्या घरावर एकाच वेळी इतकी माकडे येतात की आम्ही घाबरून जातो. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला तर ती हल्ला करतात. घरात लहान मुले एकटी असताना खूप भीती वाटते. माकडांच्या या उपद्रवामुळे गावातील परिस्थिती खूप गंभीर झाली आहे. सध्या शेतीची कामे सुरू असल्याने अनेक शेतकरी आणि शेतमजूर दिवसभर शेतात असतात. अशा वेळी लहान मुलांना घरात एकटे सोडणे खूपच धोकादायक बनले आहे. या भयावह परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे. त्यांनी माकडांसाठी योग्य व्यवस्था करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. वन विभाग यावर काय पावले उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मार्कंडा काणसोबा गावातील ग्रामस्थांची मागणी खरी आहे. माकडांमुळे त्यांच्या घराचे नुकसान होत आहे आणि त्यांच्या जीवितलाही धोका निर्माण झाला आहे. आता वन विभाग यावर काय तोडगा काढतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानाला मोठं यश मिळालं आहे.
महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपरशी जंगल परिसरात झालेल्या चकमकीत पोलिसांनी 4 कट्टर माओवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. यामध्ये एक PPCM दर्जाचा वरिष्ठ माओवादी नेताही होता. या माओवाद्यांवर एकूण 14 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. 27 ऑगस्ट रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गडचिरोलीतील गट्टा दलम कंपनी क्रमांक 10 आणि इतर माओवादी गट या परिसरात विध्वंसक कार्यवाही करण्याच्या तयारीत होते. अप्पर पोलीस अधीक्षक S. रमेश यांच्या नेतृत्वाखालील विशेष अभियान पथक तात्काळ या भागात रवाना झालं. अतिशय प्रतिकूल हवामान आणि सततच्या पावसातही हे जवान 2 दिवस मोहीम राबवत होते. 27 ऑगस्टच्या सकाळी शोध मोहीम सुरू असताना माओवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. जवानांनी त्यांना आत्मसमर्पण करण्याची विनंती केली, पण माओवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. त्यानंतर जवानांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. सुमारे 8 तास चाललेल्या चकमकीनंतर माओवाद्यांनी दाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला. नंतर घटनास्थळी शोध मोहीम राबविली असता 4 माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. यात 3 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. त्यांची ओळख पटली असून यामध्ये PPCM दर्जाचा माओवादी मालू पदा, क्रांती उर्फ जमुना हलामी, ज्योती कुंजाम आणि मंगी मडकाम यांचा समावेश आहे. या सर्व माओवाद्यांवर विविध गंभीर गुन्हे दाखल होते. घटनास्थळावरून 4 रायफल्स, 92 जिवंत कारतूस आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आलं आहे. गडचिरोली पोलिसांनी आतापर्यंत 91 माओवाद्यांना कंठस्नान घातलं असून 128 जणांना अटक केली आहे, तर 75 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी या यशस्वी कामगिरीबद्दल जवानांचं अभिनंदन केलं असून माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सामील व्हावं असं आवाहन पुन्हा एकदा केलं आहे. 25/8/2025 रोजी गडचिरोली पोलिसांना खात्रीशीर गोपनीय माहिती भेटली होती की भामरागड तालुक्यामध्ये कोपरशी जंगल परिसरात गट्टा दलम कंपनी नंबर 10 आणि इतर माओवादी फॉर्मेशन यांनी एक कॅम्प लावलेला आहे आणि तिथे त्यांचे मोठा घातपात करण्याचे कट रचण्याचे ते सुरू आहे. आणि त्या अनुषंगाने गडचिरोली पोलिसांनी 25 तारखेची संध्याकाळी ते ॲडिशनल SP ऑपरेशन्स M. रमेश यांच्या नेतृत्वाखाली BC-60 पार्टी आणि 2 CRPFचे QATs यांचे अभियान लॉन्च केले होते. आणि जवळपास 25 किलोमीटरचे पायी प्रवास क्रॉस कंट्री पायी प्रवास नंतर काल जेव्हा एरिया सर्च आमचे पार्टीज करत होते तर त्यावेळी ते कॅम्पमध्ये बसले माओवाद्यांनी अंधाधुंद गोळीबारी गडचिरोली पोलीस दलांचे कमांडोजवर केले. त्यांचे चोख प्रत्युत्तर गडचिरोली पोलीस आणि CRPFचे QATsने दिले. आणि जवळपास 8 तासाचे चकमकीनंतर जेव्हा एरिया सर्च आमच्या जवानांनी केले तर तिथे 4 माओवादी मृतदेह तिथे सापडलेले आहे, ज्यामध्ये 1 पुरुष आणि 3 महिला माओवाद्यांचे मृतदेह होते. त्यांची ओळख आज पटलेले आहे आणि त्यामध्ये 1 एरिया कमिटी मेंबर उर्फ PPCM आणि 3 प्लटून मेंबर, एरिया कमिटी मेंबर आणि 1 प्लटून मेंबर कंपनी नंबर 10चे आणि 1 प्लटून मेंबर अहिरी दलमचे आणि 1 प्लटून मेंबर गट्टा दलमचे असे 4 माओवाद्यांचे समावेश आहे, ज्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने 14 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. प्रथमतः असे झालं आहे की कंपनी नंबर 10 जे गडचिरोलीचे डिव्हिजनचे एक पोटेंट आर्म्ड फॉर्मेशन्स होतं, त्यांचे विरुद्ध गडचिरोली पोलिसने एक सक्सेसफुल ऑपरेशन लॉन्च केले आणि ज्यामध्ये कंपनी नंबर 10चे 2 काडरचे खात्मा केले आणि इतर 2 दलमचे 2 काडरचे खात्मा करण्यात आले. या यशस्वी अभियानाबद्दल गडचिरोली पोलीस आणि CRPFच्या जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या शौर्यपूर्ण कामगिरीमुळे गडचिरोलीत शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना मोठं बळ मिळालं आहे. तेलंगणामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा आणि भामरागड तालुक्यांवर पुराचं सावट निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. याबाबत पाहूया सविस्तर रिपोर्ट. गडचिरोली जिल्ह्यात पुराचा धोका वाढला असून प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे. तेलंगणामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी आणि इंद्रावती नद्यांमधील पाण्याची पातळी प्रचंड वाढली आहे. जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी दिलेल्या माहितीनुसार तेलंगणामधून 8 ते 10 लाख क्युसेक पाणी आज रात्रीपर्यंत सिरोंचा तालुक्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे सिरोंचा आणि भामरागडमधील नदीकाठच्या गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक घेतली आणि महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोबतच मदत आणि बचाव कार्यासाठी
SDRFची पथकं तात्काळ तैनात करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याची तयारीही करण्यात आली आहे. पुराच्या परिस्थितीत अफवांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे. तसेच पूर ओसरल्यानंतर उद्भवणाऱ्या संभाव्य रोगांचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने औषधे आणि वैद्यकीय सामग्रीचा साठा तयार ठेवण्यास सांगितले आहे. गडचिरोली जिल्हा प्रशासन या पूर संकटाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोंडीटोला येथे जिल्हा परिषदेच्या 2 शिक्षकांच्या बदल्या थांबवण्याकरिता ग्रामस्थ मैदानात उतरले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकून ठेवण्यासाठी या शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे गावकरी त्यांची बदली तात्काळ थांबवण्याची मागणी करीत आहेत. गोंदियाच्या खमारी केंद्रात येणाऱ्या गोंडीटोला गावात 1ली ते 4थी पर्यंतची जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेत सध्या 2 शिक्षक कार्यरत आहेत आणि विद्यार्थ्यांची एकूण पटसंख्या 32 आहे. यातील विशेष बाब म्हणजे 16 विद्यार्थी हे दुसऱ्या गावातून येतात. या शिक्षकांनी स्वखर्चाने गाडी लावून या विद्यार्थ्यांना शाळेत आणले, जेणेकरून शाळेची पटसंख्या वाढेल. आता शासनाच्या नियमानुसार या शिक्षकांची बदली झाली आहे. यामुळे गावात चिंतेचे वातावरण आहे. गावकरी विचारत आहेत की या शिक्षकांनंतर बाहेरून येणाऱ्या या 16 विद्यार्थ्यांना शाळेत कोण आणेल. शिक्षण अर्धवट राहू नये आणि शाळेची पटसंख्या कमी होऊ नये या उद्देशाने ग्रामस्थांनी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि स्थानिक आमदारांना निवेदन दिले आहेत. सुधीर ब्राह्मणकर, अजय हतीमारे, राधेश्याम सलामे यांच्यासह अनेक ग्रामस्थ या मागणीसाठी पुढे आले आहेत. प्रशासनाकडून या मागणीवर काय निर्णय घेतला जातो, शिक्षकांच्या या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांची बदली थांबवली जाईल का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. भोकरदन तालुक्यातील धावडा गावातील वाढलेल्या डासांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र सामाजिक कार्यकर्ते मजर मुख्तार पठाण यांच्या पाठपुराव्याला यश आले असून ग्रामपंचायतीने गावात धूर फवारणीची मोहीम सुरू केली आहे. यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा गावात गेल्या काही दिवसांपासून डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषतः समतानगर भागात डासांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक लोकांना ताप, खोकला आणि अंगदुखी सारख्या आजारांनी ग्रासले होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते मजहर मुख्तार पठाण यांनी 1 महिन्यापूर्वी धावडा ग्रामपंचायतीकडे धूर फवारणीची मागणी केली होती. ग्रामपंचायतीने या मागणीची तातडीने दखल घेतली आणि रोग प्रतिबंधक उपाय म्हणून संपूर्ण गावात धूर फवारणी करण्याची मोहीम हाती घेतली. ग्रामपंचायतीच्या या सकारात्मक पावलामुळे डासांचा प्रादुर्भाव आटोक्यात येण्यास मदत होणार असून नागरिकांना आरोग्यविषयक दिलासा मिळणार आहे. ग्रामपंचायतीने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसात टप्प्याटप्प्याने संपूर्ण गावात धूर फवारणी केली जाईल. या मोहिमेमुळे गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. धावडा गावातील सध्याची परिस्थिती आपण बघितली. ग्रामपंचायतीच्या या प्रभावी उपक्रमामुळे गावातील आरोग्य समस्या निश्चितच कमी होतील अशी अपेक्षा आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. अर्धापूर शहरात पावसाने हाहाकार माजवला आहे. शहरातील अनेक गल्ल्यांमध्ये नाल्याचं पाणी थेट घरात शिरल्यामुळे लोकांच्या संसाराची वाताहत झाली आहे. गरीब कुटुंबाच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचं मोठं नुकसान झालं असून खाण्यापिण्यापासून ते कपड्यांपर्यंत सर्व वस्तू खराब झाल्या आहेत. नागरिकांनी नगरपंचायतीकडे मदतीची मागणी केली असून यावरच माहिती देणारा हा खास रिपोर्ट आपण बघूया. अर्धापूर शहरातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक घरांमध्ये नाल्यांचं पाणी शिरल्यामुळे नागरिकांच्या संसाराचं मोठं नुकसान झालं आहे. घरातील धान्य, कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाण्यामुळे पूर्णपणे खराब झाल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार जर वेळेत नाल्यांची सफाई झाली असती तर ही वेळ आली नसती. नाल्यांचं दूषित पाणी घरात शिरल्यामुळे आरोग्याच्या समस्याही वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांना साथीचे आजार होण्याची भीती आहे. त्यामुळे नगरपंचायतने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
नगरपंचायतने तातडीने मदत करावी अशी मागणी पीडित कुटुंबांनी केली आहे. मावशी, कधी नालेचं पाणी घरामध्ये आलंय? काय काय नुकसान झालं? सकाळी 4 वाजल्यापासून घरात पाणी घुसलं. 4 वाजल्यापासून घुसल्यानं सगळं साखर, पत्ती, डाळी, दुळी चक वाहून गेले. काहीच राहिलं नाही. आता हे घरात कोंबळे इतकायला पाणी झाले. आता कसं राहावं, काय करावं? आता हे सरकारनं काहीतरी जरा करावं मदत आम्हाला. 5 दिवस तर काय या घरात आम्हाला थांबाय बी जमना, काहीच नाही. आमच्या खाण्यापिण्याची सोय, खाणं पिणं, हे कसं राहावं, कुठं झोपावं, कुठं राहावं, कोणीकडे जावं. आता काहीतरी हे मदत करावं सरकारनं. कोणी आलते की नाही पाहायला? नगरपंचायत आलते ना लोक, बघून गेले, फोटोवा काढून नेल्या. आता म्हणले बघू तर काहीतरी झालं तर करूत म्हणले. आता काय करतात काय नाही त्याचं त्याला माहिती. तुमची काय मागणी राहणार आता? काय आमचं जे झालंय नुकसान ते देवा भरपाई करून. कशामुळे झालं असेल? ते पाण्यामुळे, नाल्याचं बी पाणी आलं, पुन्हा इकून तिकून सगळं घरातच पाणी आलं. त्याच्या मागण्या केल्या, आतापर्यंत घरकुलं बी नाही दिले, काहीच नाही. प्रमाणपत्र दिले, अजून बांधून बी दिले नाही. असं काय बखळ दिलेले आता सरकारने बी आम्हाला. घरं असते तर असं आलं असतं का आमच्या घरात पाणी? सांगून सांगून कटाळून गेल्या. निवडून द्या, मतदान बी करून बघलं, सगळंच करून बघलं, तरी बी आतापर्यंत काहीच नाही आम्हाला. हाय त्याच हात आम्ही लोक काढामध्ये. आता खाण्यापिण्याची काही व्यवस्था करतो म्हणले? आता काहीच नाही, कोणच अजून काहीच नाही. 12 वाजून गेले तर अजून चहा नाही पोटात. त्यांना खाण्यापिण्याची सोय उपलब्ध करून द्यावी आणि नुकसानीची भरपाई द्यावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. या व्यतिरिक्त जर वेळेत घरकुल मिळाले असते तर अशी परिस्थिती उद्भवली नसती अशी खंतही काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर नगरपंचायतने JCBच्या मदतीने नाल्यांची सफाई सुरू केली आहे. मात्र ही मदत पुरेशी नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. नगरसेवकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष घालून मदत करावी अशी विनंती पीडित कुटुंबांनी केली आहे. अर्धापूरमधील परिस्थिती ही गंभीर आहे. नगरपंचायतने तात्काळ मदतीसाठी पावलं उचलली असली तरी भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना करणं गरजेचं आहे. अर्धापूर न्यायालयाला जलसमाधी मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे चक्क न्यायालयात कमरे एवढं पाणी शिरलं आणि त्यामुळे न्यायालयाचं कामकाज पूर्णपणे ठप्प झालंय. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत प्रतिनिधी मनोज मानपुरे. अर्धापूर शहरातील नांदेड-नागपूर महामार्गावर असलेल्या अर्धापूर न्यायालयामध्ये रात्रीच्या मुसळधार पावसामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शेजारच्या नाल्याला योग्य प्रकारे बाहेर जाण्याचा मार्ग नसल्यामुळे नाल्यातील पाणी थेट न्यायालयाच्या आवारात शिरलंय. हे पाणी इतकं होतं की न्यायालयाच्या इमारतीत कमरे एवढं पाणी साचलं. रात्रीच्या पावसामुळे आसरा घेतलेल्या 2 श्वानांनाही या पाण्यातून बाहेर पडणं शक्य झालं नाही आणि ते त्यात अडकून पडले. या गंभीर परिस्थितीमुळे न्यायालयातील सर्व कामकाज पूर्णपणे ठप्प झालं. कर्मचारी केवळ न्यायालयासमोर साचलेल्या पाण्याचा अंदाज घेत उभे होते. आज पहाटे 5च्या नंतर जे ढगफुटी सदृश्य पाऊस पडला ते त्या पावसाचा फ्लो एवढा होता की न्यायालयीन परिसर जो आहे तो जवळपास 4 ते 5 फूट पाण्याखाली गेलेला आहे. आणि याचं एकच कारण आहे की न्यायालयाचे जे हे आहे ग्राउंड आहे ते रोडपेक्षा जवळपास 3 फूट खाली आहे. ह्याच्यामुळं हे पूर्ण पाणी साचलेलं आहे. त्याच्यामुळं न्यायालयीन कामकाजही पूर्ण ठप्प झालेलं आहे. न्यायालयाचं जे काम आहे ते हे रोड समोरचा जो रोड आहे तो रोडचे काम व्हायच्या आधी झालेलं आहे. त्याच्यामुळे रोडची हाईट जवळपास 3 फूट न्यायालयापेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे पाणी जे रोडचंही आहे आणि मागच्या लोकॅलिटीचं पूर्ण पाणी न्यायालयीन परिसरात साचल्यामुळं आज अशी परिस्थिती झाली की मध्ये जातासुद्धा येत नाही. त्याच्यामुळं सर्व कर्मचारी, वकील आणि सगळे पक्षकार आज न्यायालयाबाहेर थांबले आहेत. कामकाज पूर्ण ठप्प आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ही परिस्थिती बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झाली आहे. न्यायालयाने अनेकदा बांधकाम विभागाला या समस्येबाबत कळविलं पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. न्यायालयासमोरचा रस्ता 3-4 फूट उंच झाल्यामुळे न्यायालयातील पाणी थेट न्यायालयात शिरल्याचं नागरिक सांगत आहेत. सध्या नगरपंचायतीच्या वतीने JCB लावून नाल्याची सफाई केली जात असून न्यायालयीन पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहराच्या काही वार्डांमध्येही घरामध्ये सुद्धा पाणी शिरलं असून मुख्य कार्यकारी अधिकारी दळवी यांनी स्वतः या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि मदत कार्य वेगाने सुरू असल्याचं सांगितलं.
अर्धापूर न्यायालयाच्या नवीन बिल्डिंगचं जेव्हा इथले भूमिपूजन झालं आणि बांधकाम सुरू झालं त्यावेळेस पासून आम्ही पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील किंवा गुत्तेदार असतील यांना सांगत होतो की अर्धापूरचा जो रोड आहे रोडपेक्षा आपल्याला बिल्डिंगची हाईट जास्त घ्यावी लागेल, पण त्यांनी तिथं थोडीशी कमजोरी दाखवली किंवा काही गोष्टीमुळे त्यांनी ते न करता रोडच्या लेवलपेक्षा खाली बिल्डिंगचं बांधकाम घेतलेलं आहे. त्याचे दुष्परिणाम आज आपल्याला इथे दिसून येत आहेत. त्यानंतर जेव्हा आता केटीआयनं हे जेव्हा नवीन कन्स्ट्रक्शन सुरू झालेलं होतं त्यावेळेसही त्यांना सांगितलं की इथं रोडचं जे पाणी आहे पूर्ण बिल्डिंग मध्ये येत आहे, तर तुम्ही आउटलेट म्हणून तिथे थोडंसं एक मोठी लाईन टाका, पाईप टाका, जेणेकरून रोड क्रॉस करून पाणी जाईल. त्यांनी तिथं सुद्धा छोट्या नळ्या टाकल्या आणि इथलं या साईडला एक आउटलेट होतं ते बंद केलं. त्यामुळे एकदम पूर्ण अर्धापूर शहराचा फ्लो आणि पाठीमागचे इरिगेशन आणि शेतजमिनी आहेत त्यांचा फ्लो एकत्र येऊन इथं जे पाणी आहे जे साचलेलं आहे. आणि हा जो अर्धापूर न्यायालयामध्ये जी आज घटना जी घडलेली आहे त्याला सर्वस्वी पीडब्ल्यूडी आणि नगरपंचायतचे अधिकारी जबाबदार आहेत. त्यांनी पूर्वनियोजित काही गोष्टी केलेल्या नाहीयेत. त्यामुळे प्रशासनाला माझी विनंती आहे की भविष्यामध्ये अशा गोष्टी टाळायच्या असतील तर लवकरात लवकर एकतर हाईट वाढवावी आणि जो कोर्टामध्ये पाणी येत आहे बाहेरचं त्याला स्टॉप करावं. जर असं नाही झालं आणि वारंवार जर हे गोष्टी होत असतील तर अर्धापूर अभिवक्ता संघाकडून त्यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल. पाणी जाण्यासाठी आता आम्ही त्यांना सांगितलं की त्यांनी जे आउटलेट म्हणून जे छिद्र पाडले होते तर ते आउटलेट न होता इनलेट झालेले आहेत, तर ते छिद्र बंद करावेत आणि नाली जे आहे इथं हाईट वाढवावी, पाठीमागून थोडंसं कन्स्ट्रक्शन करावं आणि इथून जे पाणी आहेत तिथं जे क्लोज केलेली होती नळी ती ओपन करावी. त्यामुळे बराच फरक पडेल असं आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आज पीडब्ल्यूडीचे अधिकारी, नगरपंचायतचे सीओ हे सर्व आले होते, त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. आता पाहू त्यांनी लवकरात लवकर जर या गोष्टीवर निर्णय नाही घेतला किंवा काही उपाययोजना नाही केल्या तर आम्हाला आंदोलन यामुळे आपण कोर्टाचे कर्मचारी कोर्टामध्ये न्यायालयात जाऊ शकले नाही, त्यांना जेसीबीद्वारे किंवा एका टेम्पोद्वारे आम्हाला मध्ये नेऊन सोडावं लागलेलं आहे. आज एकही पक्षकार न्यायालयामध्ये जाऊ शकलेला नाही, त्यामुळे न्यायालयाचं कामकाज पूर्णतः ठप होतं. उद्या जर पाऊस परिस्थिती राहिली तर पाठीमागे जे न्यायाधीशांचं क्वार्टर आहे क्वार्टरमध्ये सुद्धा पाणी जायची शक्यता आहे. तर त्यामुळे जर अशी जर परिस्थिती राहील तर खूप भयावह परिस्थिती राहील आणि उद्यालाही कोर्टाचं कामकाज होणार नाही. आपण म्हणतो की न्याय मिळावा, जर अशी परिस्थिती असेल तर पक्षकारांना न्याय मिळवण्यासाठी न्यायालयामध्ये येण्याची आवश्यकताच राहणार नाही, कारण त्यांना रस्ता सापडणार नाही न्यायालयामध्ये जायला. तर न्यायालयाची ही अवस्था आहे तर सामान्य जनतेची काय असेल अशी भावना बरेच जनतेमधून व्यक्त करण्यात येत आहे. आता बघितलं तर हे मागील 2-4 दिवसापासून अर्धापूर नगरीमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि आज सकाळी 6 वाजल्यापासून जवळपास 8 वाजेपर्यंत पाऊस हा पडत आहे. हे अतिवृष्टी झालेली आहे. आता हे सार्वजनिक बांधकाम विभागानं जे बांधकाम केलेलं आहे ते बांधकामाचं स्वरूप बघता इथं पाण्यासाठी जाण्यासाठी जवळपास अजून 2 तास लागतील, कारण अंडरग्राऊंड ड्रेनेज आहेत हे पाण्याचं भरपूर प्रमाणात साचल्यामुळे हे दरवर्षी असं होत आहे. न्यायालयात पाणी साचले, न्यायालयाने बांधकाम विभाग असो की नगरपंचायत प्रशासन विभाग असो यांना वेळोवेळी पत्रव्यवहार सुद्धा केला की न्यायालयात साचलेले पाणी हर वेळेस पाणी साचत आहे, याचा निचरा करण्यासाठी संबंधित गुत्तेदारांनी वसमत फाटा ते सम्राट अशोक चौक या रस्त्याचे काम करणाऱ्या गुत्तेदारांनी रस्ता उचलला आणि न्यायालय खाली झाले. त्यामुळे रस्त्यावरील पाणी व आजूबाजूने येणारे पाणी त्यामुळे 3 ते 4 फूट पाणी न्यायालय परिसरात साचले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन न्यायालयात साचलेल्या पाण्याचा लवकरात लवकर निचरा करावा व वेळोवेळी साचणारे पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी अशी स्थानिक नागरिक म्हणून आमची मागणी राहील. मला 2 श्वान अडकले रात्रीपासून, त्यांची सुटका लवकरच करतील अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. आम्ही त्या श्वानाच्या तिथपर्यंत जाऊन आलो. त्यांनी सांगले की लवकरच सर्व पाण्याचा निचरा होईल व श्वानाची सुटका होईल अशी आम्हाला त्यांनी आश्वासन दिले आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे किती मोठी समस्या उभी राहिलेली आहे. न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होणं ही प्रशासनासाठी नक्कीच चिंताजनक बाब आहे. आता यावर कायमस्वरूपी तोडगा कधी काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कामरगाव येथील तुटलेले स्पीड ब्रेकर आणि नवीन स्पीड ब्रेकर्सची मागणी हा एक असाच विषय आहे ज्याने अनेक नागरिकांचे लक्ष वेधले होते. या मागणीनंतर प्रशासनाने तातडीने केलेल्या कारवाईमुळे आता या ठिकाणी स्पीड ब्रेकर्स बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया.
कामरगाव बस स्टँड चौफुली प्रस्तावित नवीन ग्रामीण रुग्णालय आणि स्वामी समर्थ शाळेसमोरील रस्ते हे नेहमीच वर्दळीचे राहिले आहेत. या ठिकाणी अनेकदा अपघात झाल्यामुळे स्थानिकांनी वारंवार स्पीड ब्रेकर्सची मागणी केली होती. फेब्रुवारीपासून या मागणीसाठी जोरदार पाठपुरावा सुरू होता. शिवसेना उबाटा पक्षाचे खासदार संजय देशमुख यांनी या गंभीर परिस्थितीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे याची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पुढील कारवाईसाठी पत्र पाठविले. यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अमरावती येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन या कामाला गती देण्याची विनंती केली. या विनंतीचा मान ठेवून तांत्रिक कार्यवाही पूर्ण करून तात्काळ कामरगावमध्ये स्पीड ब्रेकर्स बसविण्यात आले. या निर्णयामुळे आता कामरगावमधील नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सोय उपलब्ध झाली आहे. जय महाराष्ट्र. जसे की आपल्याला सर्वांना माहितीच आहे, कामरगाव इथे 161 हा महामार्ग, या महामार्गानं अतिशय वेगवान पद्धतीनं वाहनाची वर्दळ असते. त्या अनुषंगानं या ठिकाणी बरेच वेळा छोटे मोठे अपघात घडलेले आहेत. याच गोष्टीवर आम्ही गांभीर्यानं विचार करून आणि जनतेच्या मागणीनुसार या ठिकाणी ब्रेकरची आवश्यकता आहे. त्यानुसार आम्ही माननीय खासदार संजय देशमुख यांना सूचित केले. त्यांनी या ब्रेकर संदर्भात सन्माननीय कलेक्टर यांना पत्रव्यवहार करून तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून या ठिकाणी ब्रेकरची नितांत आवश्यकता आहे. छोटे मोठे अपघात या ठिकाणी घडत असतात. या या गोष्टीसाठी पाठपुरावा करून आज या ठिकाणी ब्रेकरचं काम सुरू झालेलं आहे आणि पुढेही लोक या ठिकाणी शाळा असल्यामुळे त्या शाळेच्या ठिकाणी एक ब्रेकरची आवश्यकता होती. ते ब्रेकर त्या ठिकाणी टाकण्यात येत आहे आणि इकडे रुरल हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलच्या ठिकाणी ब्रेकरची आवश्यकता होती. असे 2 वाढीव ब्रेकर आणि हे चौफुलीवरचे 2 ब्रेकर या ठिकाणी आज हायवे ऑथॉरिटी इंडिया यांच्याकडून काम सुरू आहे आणि त्याचं आता यानुसार गाडीच्या वेगमर्यादा आणि वेगाला थोडंसं नियंत्रण होईल आणि सुरक्षित या ठिकाणी जनतेसाठी सुरक्षितता निर्माण होईल. नागरिकांच्या मागणीची दखल घेत प्रशासनाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. यामुळे केवळ अपघातांचे प्रमाण कमी होणार नाही, तर स्थानिकांमध्ये सुरक्षेची भावना देखील वाढेल. आपण एका अशा गावाचा प्रश्न घेऊन आलो आहोत जिथे नागरिक ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षांमुळे त्रस्त झाले आहेत. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव गावातील नागरिकांना स्वच्छतेची समस्या, खराब रस्ते आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. गणेशोत्सव सुरू असतानाही येथील परिस्थिती बिकट आहे. हे दृश्य आहे वाशिम जिल्ह्यातील कामरगाव गावाचं. एकीकडे संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे, तर दुसरीकडे या गावात मात्र अस्वच्छता आणि खराब रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गावातील प्रत्येक चौकात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार तोंडी आणि लेखी तक्रारी करूनही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी रस्ते अत्यंत महत्वाचे असतात, पण या गावात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांचे काम अपूर्ण आहे. मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे ये-जा करणे धोकादायक झाले आहेत. काही ठिकाणी गटारांचे काम सुरू असून ते अर्धवट सोडून दिले जात आहे. गटारांवर पूल न बांधल्यामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत आणि नागरिकांना लांबून जावे लागत आहे. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नागरिकांनी माहिती अधिकाराचा अर्ज दाखल केला. गेल्या 2.5 महिन्यांपासून हा अर्ज प्रलंबित आहे आणि ग्रामसेवक माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. या गंभीर परिस्थितीतही ग्रामपंचायत प्रशासनावर कोणतीही कारवाई होत नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण यावर कोणतीही ठोस कारवाई केली जात नाहीये, ज्यामुळे गावाचा विकास थांबला आहे. कामरगावच्या या समस्येकडे शासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. माहिती अधिकाराच्या अर्जावर तातडीने कारवाई करून नागरिकांना न्याय मिळायला हवा. तसेच ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
माहूरच्या रेणुकादेवी गडावर पुढील महिन्यात होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या तयारीची जोरदार चर्चा सुरू आहे. यंदाच्या उत्सवाची प्रशासनाने विशेष काळजी घेतली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा तोंतुला यांनी सर्व विभाग प्रमुखांना भाविकांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर गडावर पुढील महिन्यात होणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी प्रशासकीय तयारीची बैठक नुकतीच पार पडली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोंतुला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि देवस्थानाचे प्रतिनिधी उपस्थित होते. उत्सवासाठी लाखो भाविक येण्याची शक्यता असल्याने त्यांच्या आरोग्याला कोणताही धोका पोहोचू नये यावर विशेष भर देण्यात आला आहे. या बैठकीत सुरक्षा व्यवस्था, महाप्रसाद, वाहतूक आणि विद्युत पुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. एसटी महामंडळाला भाविकांना गडावर पोहोचवण्यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे, तर महावितरण कंपनीला विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. सर्व विभाग प्रमुखांना आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या बैठकीत तहसीलदार अभिजित जगताप, पोलीस निरीक्षक गणेश कराड, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरण कुमार वाघमारे यांच्यासह अनेक महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. माहूरच्या नवरात्र उत्सवाच्या तयारीकरिता प्रशासनाने कंबर कसली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी सर्व विभाग समन्वय साधून काम करणार आहेत. प्रशासनाच्या या प्रयत्नांमुळे यंदाचा नवरात्र उत्सव भाविकांकरिता अधिक सोयीचा आणि सुरक्षित होईल अशी अपेक्षा आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. खंडाळा गावातील एका 8 वर्षाच्या चिमुकलीचा सापाच्या दंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सणासुदीच्या काळात आपल्या घरी आलेल्या या मुलीच्या अचानक जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा गावात घडली. आरोशी पडघान नावाची 8 वर्षांची मुलगी बाहेरगावी वसतिगृहात शिकत होती. सणासुदीच्या निमित्ताने ती आपल्या आईवडिलांकडे घरी आली होती. घरी आल्यापासून तिला 2 दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतरही ताप कमी होत नसल्याने त्यांनी तिला घरी आणले. रात्री 12 वाजताच्या सुमारास आरोशी झोपेत असताना अचानक म्हणाली, आई माझ्या गालाला काहीतरी चावले. तिच्या आईला वाटले की उंदीर किंवा तत्सम काहीतरी चावले असेल. त्यांनी तिला पाणी पाजले. काही वेळातच आरोशीचे डोळे पांढरे झाले आणि तिला फिट आल्यासारखे वाटले. घाबरलेल्या आईवडिलांनी तात्काळ तिला पहाटे 2 वाजता मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने तिच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. शवविच्छेदन अहवालात आरुषीचा मृत्यू सापाच्या दंशामुळे झाल्याचे समोर आले. संतोष पडघान यांना एक मुलगा आणि 2 मुली होत्या. त्यापैकी ही 2ऱ्या क्रमांकाची मुलगी होती. या दुर्दैवी घटनेने खंडाळा गावात शोककळा पसरली आहे. घटना पुन्हा एकदा दाखवून देत आहे की ग्रामीण भागात सर्पदंशांचे धोके किती गंभीर आहेत. या चिमुकलीच्या मृत्यूने पडद्याण कुटुंबावर आणि संपूर्ण गावांवर दुःख कोसळले आहे. एक नजर लहान बातम्यांवर. मथुरामध्ये एका 7 वर्षाच्या चिमुरडीवर रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केलाय. शरीरावर अनेक ठिकाणी खोल चावे घेतल्यामुळे बालिकेची परिस्थिती गंभीर झाली आहे. ही घटना पाहून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. मध्य प्रदेशातील एका खासगी रुग्णालयाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्येत सुधारली असूनही रुग्णाला कोमात आहे असं सांगत अनेक दिवस ICUमध्ये ठेवून डॉक्टरांनी पैशांची लूट केल्याचा आरोप आहे. अखेर रुग्णाने ऑक्सिजनची पाईप नाकात लावूनच हॉस्पिटलमधून बाहेर पळ काढला आणि संपूर्ण घोटाळा उघड केलाय. जम्मूमध्ये तवी पुलाचे मोठे नुकसान झाल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र भारतीय सैन्याने तत्परतेने लोखंडी पूल उभारण्याचे काम सुरू केले असून लवकरच वाहतूक पुन्हा सुरू होणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांचा मोठा दिलासा होणार आहे. उत्तराखंडमधील बागेश्वर येथे भाजप आमदार सुरेश गरिया उफाणलेल्या नदीतून SDRFच्या मदतीने जात होते. त्याचवेळी त्यांना आधार देण्याच्या प्रयत्नात त्यांचा गणर नदीत वाहून गेला. उपस्थित नागरिक ओरडून मदतीसाठी हाका मारत होते. अखेर काहीशा अंतरानंतर गणरला नदीतून बाहेर काढण्यात आले. भूस्खलनामुळे माता वैष्णवी देवीची यात्रा सलग 4थ्या दिवशीही बंद ठेवण्यात आली आहे. श्राईन बोर्डाने स्पष्ट केले आहे की यात्रेकरूंच्या सुरक्षेला प्राधान्य देत 26 ऑगस्टच्या दुपारीच यात्रा स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे हवामानाचा इशारा दुर्लक्षित केल्याचे आरोप खोटे असल्याचे बोर्डाने सांगितले. मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी रस्ता अडवला. वाहतूक कोंडी वाढल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी थेट व्हिडिओ कॉलवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोडले. या संवादानंतर आंदोलकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
मुंबईतील बोरीवली पश्चिम येथील दत्तानी टॉवर या उंच इमारतीतील एका फ्लॅटमध्ये अचानक भीषण आग लागली. घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अग्निशमक दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची नसल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. जपानची राजधानी टोकियो येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांची भेट घेतली. या भेटीत 15व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत विविध करार आणि सामंजस्य करार स्वाक्षरित झालेत. दिल्लीतील आझादपूर परिसरात पुन्हा एकदा गलाघोटू गँग सक्रिय झाल्याचं दिसून आलं आहे. नॉर्थ वेस्ट दिल्लीतील आदर्श नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गँगच्या 2 सदस्यांनी एका व्यक्तीला गाठलं. यातील एकाने त्याचा गळा आवळला तर दुसऱ्याने त्याच्याकडील सामान लंपास केलं. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. मुंबईतील वर्षा निवासस्थानी विविध विदेशी दूतावासातील महावाणिज्य दूतांनी भेट घेतली आहे. यावेळी त्यांचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले. सकाळच्या आरतीत सहभागी होत आशीर्वादही प्राप्त केला. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NXT सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, नागपूर GTPL सेटअप बॉक्स नंबर 469 आणि ACN सेटअप बॉक्स नंबर 51, तर अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरचा संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताजे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज, हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.